नमस्ते. मी आज तुम्हाला अशी गोष्ट सांगणार आहे की ती पुस्तकाबद्दल आहे. तर जे आपण वह्या पुस्तकं वापरतो आणि ते आपण अभ्यास करतो त्याच्यामध्ये बघून, त्या वह्या पुस्तकाची मी तुम्हाला गोष्ट वाचून दाखवणार आहे. ते म्हणजे नाव आहे अडगळीत पडलेलं पुस्तक. आता आणि त्याची कळकळीची आपल्याला विनंती. अशी म्हणजे ते पुस्तकच तुमच्याशी बोलतंय, निमित्त फक्त मी आहे. म्हणजे खाली निमित्त मीच आहे आणि पुस्तक तुमच्याशी बोलतोय. अशा पद्धतीने तुमच्याशी आता काय पुस्तक बोलतंय ते आता तुम्ही बघा. अरे रे, काय माझी ही दुर्दशा. धूल खात पडलोय मी या कपाटाखाली. कुणाचेच माझ्याकडे लक्ष नाही. विसरलात वाटते मला सारेजण. अरे दीपक, निदान तू तरी माझ्याकडे लक्ष देणार का? अरे, मी म्हणजे श्यामची आई. हे पुस्तक तुझ्याशी बोलतोय. निबंध स्पर्धेत मिळालेले बक्षीस म्हणून तू मोठ्या आनंदाने माझा स्वीकार केलास. मोठ्या दिमाखात तू तुझ्या मित्रांना व घरातील मंडळींना मला दाखवलेस. तेव्हा त्या सर्वांनी तुझे कौतुक केले. मग तू मला वाचायला घेतलेस. वाचता वाचता कधी तू हसत होतास तर कधी हुंदके देत होतास. माझे संपूर्ण वाचन झाल्यावरच तू मला तुझ्या पुस्तकाच्या कपाटात ठेवलेस. मी तुला खूप आवडलो, कारण माझ्यात साने गुरुजींनी वर्णन केलेला श्याम तुला तुझ्यासारखा वाटला. यातील श्यामच्या आईत तुला तुझी आई दिसली. श्यामचे मित्र तुला तुझे मित्र वाटले. तुझ्या सांगण्यावरून अनेक मित्रांनी माझे वाचन केले. त्यांना देखील मी आवडलो, पण त्यांच्या हाताळण्यामुळे माझी पाने किलकिली झाली. माझे सुंदर मुखपृष्ठ फाटले. अशा या अवस्थेत मला तुझ्याकडे परत आणण्यात आले. तू देखील मला तशाच अवस्थेत कपाटात ठेवलेस. तेव्हा मला वाईट वाटले. म्हणजे ते पुस्तक श्यामची आई हे पुस्तक त्या दीपकला बक्षीस म्हणून भेटलं होतं आणि ते पुस्तक त्याने वाचून झाल्यावर त्याने आपल्या सर्व मित्रांना ते वाचायला दिलं. पण सर्वांच्या हातामध्ये जाऊन जाऊन ते पुस्तक ढिलं झालं, एकदम सैल झालं. त्याची पानं एकदम गलून पडायला लागली आणि ते मित्रांनी सर्वांनी म्हणजे वाचून झाल्यावर ते पुस्तक परत त्याने दीपकच्या हातात आणून दिलं. पण दीपकने त्या पुस्तकाची काळजी नाही घेतली परत, की एवढी त्याची पानं गळायला लागली आहेत की आपण त्याची पानं व्यवस्थित करून व्यवस्थित ठेवून आपण घ्यायचं आणि व्यवस्थित कपाटात ठेवायचं. असा दीपकने त्या पुस्तकाचं काहीच केलं नाही. जसं होतं ढिलं झालेलं तसंच त्याने हातात घेतलं आणि कपाटात ठेवलं. ते पुस्तकाला खूप वाईट वाटलं. आता त्याच्या पुढे ऐका. एकदा तर तू कपाटात ठेवलेली तुझी पुस्तके घाईघाईने काढत होतास. त्यावेळी मी कपाटातून खाली पडलो. हे तुझ्या लक्षातही आले नाही. तेव्हापासून या कपाटाखाली मी धूल खात पडलो आहे. म्हणजे ते पुस्तक एक दिवशी तो दीपक कपाटातली पुस्तकं काढत होता आणि त्या पुस्तकामधून ते पुस्तक खाली पडलं आणि ते कपाटाखाली गेलं. ते दीपकचं काही लक्ष नव्हता, पण पडलं हे दीपकला लक्षात आलं पाहिजे ना, की आपलं काहीतरी गोष्ट आपलं बुक खाली पडलंय ते आपण उचलून ठेवावं. त्यांनी ती काळजी घेतली नाही आणि ते पुस्तक उचलून आहे ना त्यांनी कपाटात नाही ठेवलं. ते पुस्तकाला खूप वाईट वाटलं. आता त्याच्या पुढे ऐका. अरे, तुझ्यासारख्या मुलांवर चांगले संस्कार हवेत म्हणून मी माझे जीवन समर्पित केले. प्रथम मी लगद्याच्या स्वरूपात होतो, मग दाब यंत्राखाली घालून मला कागद बनवले. तेथून मला छापखान्यात आणले. माझ्यावर श्यामची आई हे कथानक छापण्यात आले. श्याम व श्यामची आई आणि कोकणची पार्श्वभूमी असे सुंदर चित्र माझ्या मुखपृष्ठावर लावण्यात आले. हे स्वरूप प्राप्त करताना मला अनेक यातना भोगाव्या लागल्या, पण मी हे सारे तुमच्यासाठी सहन केले. माझ्या आतापर्यंत मी तुमची सेवा करावी असे मला मनापासून वाटते. म्हणूनच मी तुला एक कळकळीची विनंती करतो. तू मला या अडगळीतून बाहेर काढ. माझी खिळखिली झालेली पाने नीट शिवून घे. फाटलेली पाने नीट चिकटवून घे. मला चांगलेसे कवर घाल आणि परत एकदा मला माझ्या बंधू भगिनीच्या सहवासात म्हणजेच तुझ्या पुस्तकाच्या कपाटात ठेव. यापुढे मी निश्चितपणे तुझ्या छोट्या भावंडांच्या उपयोगी पडेन. म्हणजे ते पुस्तक म्हणतंय की म्हणजे
आपला अभ्यास झाला की पुस्तकं कशी व्यवस्थित ठेवायची, पानं निघाली असतील तर त्याला गम लावून वगैरे चिपकवायचं, धागादोऱ्याने शिवायचं, त्याला चांगलं कवर घालायचं आणि ती बुकं व्यवस्थित कपाटात ठेवायची. कारण आपली पुढे पाठची भावंडं नसतील तर आजूबाजूला कोण असेल त्यांना ती वाचायला द्यायची. म्हणजे ते पुस्तक आहे ना, असं तुम्हाला विनंती करत होतं आणि आज माझी पण तशीच विनंती आहे की आपली पुस्तकं असतील ती अशी म्हणजे रद्दीवाल्याला वगैरे देऊ नये. आजूबाजूला कोण गोरगरीब माणसं मुलं असतील त्यांना द्यायची. म्हणजे त्यांचं पण पुढे तेवढंच शिक्षण होईल. आणि एवढीच त्या पुस्तकाची विनंती आहे, म्हणजे कळकळीची त्या पुस्तकाने सुद्धा तुम्हाला विनंती केलेली आहे. एवढंच मी तुम्हाला सांगते की पुस्तक जपून वापरा. नमस्ते.